स्वागत है तमाम दर्शकों का SI91 न्यूज़ में। मैं आपका मेज़बान आबिद हुसैन इनाम। ಬಂಧುಗಳೇ, ನಿನ್ನೆ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಿ ರಕ್ತ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡುವ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಬ್ಬರು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಿರತರು ಸಿದ್ದರಾಮ ಹಳ್ಳೂರವರು ರಕ್ತ ಕೊಟ್ಟಿದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ತೊಡ ಅಸ್ವಸ್ಥಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು 108 ಗಾಡಿಯನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಮುಂದಿನ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಕೋರಲಾಗಿ ಇವಾಗ ಗಾಡಿ ಬಂದಿದೆ. ಆ ಪೇಷಂಟನ್ನು ಇಲ್ಲಿಂದ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಹೆಸರು ಸಿದ್ದರಾಮ ಹಳ್ಳೂರ್ ಅಂತ, ಗ್ರಾಮ ಮಿರಿಗಿ, ಇಂಡಿ ತಾಲೂಕು. ಸರ್ ಇಲ್ಲೇ ಸಲಾನೆ ಏರಿಸ್ಬೋದನ? ಅವರು ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಏರುಪೇರಾದರೂ ಕೂಡ ಈ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುತ್ತಾ ನಾವು ದವಾಖಾನೆಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಿ, ಇಲ್ಲ ನಾ ಇಲ್ಲೇ ಸಾಯ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹಠ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಧಾರವಾಡದಾಗ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡುದು, ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಕಳೆದ ತಿಂಗಳು ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಕೂಡ ಈಗ 2ನೇ ಕೇಸ್ ಆಯ್ತು. ಸಿದ್ದರಾಮ ಹಳ್ಳೂರವರು ಕೂಡ ಈಗ ರಕ್ತ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹ ಅವರು ರಕ್ತ ಕೊಟ್ಟದರಿಂದ ಈ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಥೋಡ ಅಸ್ವಸ್ಥಾಗಿದೆ. ಯಾರೈತ್ರಿ ಇಲ್ಲ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಯಾರು ಅಲ್ಲೇ ಹಸ್ತಾರ ಅಲ್ಲೇ ಹಸ್ತಾರ ಸಾಕ ಸರ್ ಡೋರ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ರಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಯಾರು ಬಂದಾರೇನ್ರಿ? ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಈಗ. ಸರ್ ನಿಮ್ಮ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಜೊತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ರಿ? ನೀವು ಡಾಕ್ಟರ್? You are a doctor, sir? Your designation? Staff nurse. Sir, I'm asking a question. Why not be come from the doctor? DHO? Sir, I'm asking a question. Why not be the come from the doctor? ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. Sir, without doctor ambulance ಹೆಂಗ್ ಬರ್ತದ? ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಫಸ್ಟ್ ಮಾಡಪ್ಪ ನಿಮ್ದು. ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ शुगर चेक ये एम्बुलेंस आया है सरकारी हॉस्पिटल की तरफ से। यहाँ पे देखा जा सकता है कि सोराटा के अंदर एक शख्स जो है तकरीबन जो है बीमार पड़ा हुआ है, लेकिन बड़ी यहाँ पर देखा जा सकता है कि सरकार की तरफ से एम्बुलेंस आया है। मैं SI91 न्यूज से ये रिपोर्टिंग कर रहा हूँ। बड़ी गंभीरता के साथ कहना पड़ रहा है कि इस हॉस्पिटल की सरकारी एम्बुलेंस के अंदर सब एक स्टाफ नर्स है। ये लापरवाही जो सरकारी हॉस्पिटल की तरफ से बताई जा रही है, इसकी जिम्मेदार कौन है? यहाँ पर 38 दिनों से जो धरना दिया जा रहा है, एक सरकारी एम्बुलेंस आती है, उसमें वो सिर्फ एक स्टाफ नर्स है। इट इज नॉट बी द राइट्स। अपर अधिकारियों से गुहार लगाते हैं हम SI91 न्यूज की तरफ से कि इस लापरवाही को SI91 न्यूज अपनी न्यूज में दर्शाता है। यहाँ पर देखे जा सकते हैं काफी लोग बैठे हुए हैं। मैं रिपोर्टिंग कर रहा हूँ यहाँ पर और ट्रीटमेंट जारी है।
अब ट्रीटमेंट के बाद ही पता चलेगा कि उनकी हालत क्या है। लेकिन होना तो यह चाहिए कि इस एम्बुलेंस में एक डॉक्टर का, लेकिन वो डॉक्टर का पता नहीं है, एक स्टाफ नर्स है। इसी तरह की लापरवाही देखी जा सकती है। एम्बुलेंस का प्रोटोकॉल होना चाहिए कि जब भी एम्बुलेंस निकले तो इक्विपमेंट्स तो उसमें नजर आ रहे हैं, लेकिन एक स्टाफ नर्स है और एक ड्राइवर है, इसके अलावा और कोई नहीं। अब इसकी जिम्मेदारी कौन लेगा? तो एक दिन पहले जो एक खून से जो खत लिखा गया बीजापुर अवाम की तरफ से, यहाँ जो लोगों ने धरना दिया है, यहाँ पर जो यहाँ देखा जा सकता है बैनर, 38 डेज से यह धरना चला हुआ है। तो यहाँ पर धरने पर बैठे हुए लोगों ने अपने खून से लिखकर गवर्नमेंट ऑफ कर्नाटका सिद्धरामैया को डिमांड्स की है। बीजापुर की अवाम ने अपने खून से लेटर लिखकर, यह पहली बार है कर्नाटक के अंदर कि एक सरकारी की डिमांड्स को, पब्लिक को पूरा करने के लिए खून से लेटर लिखना पड़ रहा है। यदि भारत की तारीख में शायद ये पहली बार है कि ऐसी सरकार है कि खून से लेटर लिखकर डिमांड करना पड़ रहा है अपने हुकूक को हासिल करने के लिए। उसके बावजूद भी सरकार का कोई नुमाइंदा अभी तक 38 दिनों से यहाँ पर मौजूद नहीं है, क्योंकि द फंडामेंटल राइट्स हैं जो हमें बाबा साहब अम्बेडकर ने दिए हैं, जो मानव अधिकार है यहाँ पर, उसका भी उल्लंघन हो रहा है। क्या आज ये दिन देखना पड़ रहा है आजादी के बाद कि भारत की अवाम को अपने खून से लिखकर देना पड़ रहा है सरकारों को कि हमें सरकारी सहूलत चाहिए। क्या ये आजादी कह सकते हैं इसे? क्या ये आजादी जो बाबा साहब अम्बेडकर ने जो फंडामेंटल राइट्स जो दिए हैं हमें? 108 ವಾಹನ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ಅವರು ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾಕೆ हार्ट बीट नॉर्मल है, ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲ ನಾರ್ಮಲ್ है। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅವರ ಸ್ವಂತ ರಕ್ತ ತೆಗೆದು ಸಹಿ ಮಾಡಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ತಮಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। और कुछ ट्रीटमेंट प्राइमरी ನಿನ್ನೆ नहीं सर, हमें ನಾವು वहाँ पे ಹೇಳಿದ್ದಷ್ಟೇ, ट्रीटमेंट देखो, वहाँ पे ऐसे ಇದು ವಿಕೋಪಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರದು। ಸನ್ಮಾನ್ಯ वहाँ पे ले जाना ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ, पड़ेगा। तुम्हें सही बोले तो ನಮ್ಮ क्या ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ತಮಗೆ ಯಾವ ತರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ತಾವು ಬರೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕರು, ಒಬ್ಬರೇ ಶಾಸಕರು। यहाँ पर जो बताया जा रहा है कि अभी तो जो है तकरीबन हार्ट बीट वगैरह इनकी नॉर्मल है और सब कुछ नॉर्मल है। ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ये कहना ನಮ್ಮ है यहाँ ಬೆನ್ನು पर आए ಹತ್ತಿದ್ರು, हुए ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜ್ ಬೇಕಂತೇಳಿ ಅವ್ರ ಮಾತಿಗೆ ನೀವು ಮನ್ನಣೆ ನೀಡಿ ಅವ್ರಿಗೆ स्वागत है तमाम दर्शकों का SI 91 न्यूज में। इस वक्त देख सकते हैं यहाँ पर 38 डेज से जो है धरना प्रदर्शन चला हुआ है शहर बीजापुर में कि सरकार से, यानी गवर्नमेंट ऑफ कर्नाटका से ये डिमांड कर रही है बीजापुर की अवाम के जो PPT है, जो यहाँ पर सरकारी गवर्नमेंट कॉलेज को सरकार ही रहने दिया जाए, ना कि प्राइवेटेशन किया जाए। इसी की डिमांड को लेकर यहाँ पर काफी 38 दिनों से जो है धरना चला हुआ है यहाँ प्रगति संगठन की तरफ से, और काफी लोग जो है यहाँ जमा है। इस वक्त में एम्बुलेंस भी यहाँ देखी जा सकती है कि एक आदमी जो है बिल्कुल उसकी तबीयत बिल्कुल अप डाउन हो चुकी है। तो आइए यहाँ लोगों से पूछते हैं कि 38 डेज हो गए यहाँ पर ये प्रदर्शन करते हुए। यहाँ पर MLAs और MPओं की तादाद तो काफी है, कितने MLA कितने MP किसी की भी पार्टी के क्यों ना हो अभी तक क्यों नहीं आए और यहाँ आकर इन्हें अभी तक कोई समर्थन दिया या नहीं, इन्हीं से पूछते हैं। सर ये बताइए, आपके अभी तक के 38 डेज जो हो चुके हैं, आपके 38 डेज में कितने पार्टी के MLA और MP जो राजनीति में है, चाहे वो बीजेपी के हो या और दूसरे पार्टी के या कांग्रेस के, कितने लोगों ने आकर आपको यहाँ जो है समर्थन दिया या आपके साथ खड़े रहे? बीजेपी का MP रमेश जिगजी ने 1 महीना हुआ आके गए हो, वो बात करता हूँ बोल के बोले, मगर अभी तक 1 महीने के ऊपर हुआ तो भी अभी तक आकर रिस्पांस नहीं दिए। तो यहाँ के MP का कोई रिस्पांस नहीं है? नहीं, आके गए खाली, आके फिर जवाब देता हूँ बोलने का वो कुछ भी नहीं दे रहे। और हमारे यहाँ के मिनिस्टर भी हैं, मिनिस्टर MP पाटिल हैं, शिवानंद पाटिल हैं, मगर MP पाटिल अभी तक 1 महीना होने आया, आके जाके क्या हुआ बोलने का बताए नहीं।
एमबी पाटिल तो यहाँ पर सरकार में, उन्होंने क्या आपको आश्वासन दिया? क्या उन्होंने ये आश्वासन दिया एमबी पाटिल ने कि मैं जो हूँ अपनी तरफ से पूरी कोशिश करूंगा कि ये पीपीटी कैंसिल होकर सरकारी बने? ऐसा कोई सॉलिड ऑप्शन दिया है आपको? सॉलिड नहीं, मैं बात करके बताता हूँ बोल के बोले, मगर आए नहीं अभी तक। 1 महीना क्या दिन होने आया, अभी तक वो आए नहीं। और दूसरे एमएलए भी आके गए और शिवानंद पाटिल भी आके गए। आगे जाने के बाद ने वो मुख्यमंत्री को मैं मिला हूँ बोल के पेपर स्टेटमेंट दिए हैं। मगर यहाँ हमारे 38 देश में यहाँ हमारे घरों के काम भी हैं, वो सब छोड़ के हम यहाँ पर लड़ाई लड़ रहे हैं। तो इसका कोई भी असर सरकार को नहीं पड़ रहा। ये क्यों बोलने का हमारा सवाल है, क्योंकि क्या हमारे घर के लिए लड़ रहे हैं? क्या आपने किसी एमएलए एमपी से जो आकर यहाँ सिर्फ ओरल कह के गए हैं कि आपका समर्थन करेंगे, क्या किसी एमएलए एमपी से, चाहे रमेश जिगजनी हो या एमबी पाटिल हो या शिवानंद पाटिल हो या फिर हमीद मुशर्रफ हो, ऐसे दिग्गज जो राजनेता हैं, उनके पास से कोई लिखित समर्थन आपके पास अभी तक पहुंचा है? नहीं पहुंचा। क्यों नहीं पहुंचा? वो दिए ही नहीं, आके खाली समर्थन। हम क्या आपने डिमांड किया है कि लिखित में समर्थन दे? हाँ बोले हैं, हम सरकार से हमारे को लिखित में होना बोल के बोले हैं, मगर हम जाके बात करते हैं बोल के 1 महीना होने आया, मगर आए नहीं अभी तक। इसीलिए हम यहाँ पर बैठे हैं और हमारा डिमांड यह है कि हमें जब तक वो ऑर्डर नहीं मिलता, ऑर्डर कॉपी नहीं मिलती, तब तक हम यहाँ पर हटेंगे नहीं। ये हमारा डिमांड है। तो यहाँ के लोगों का कहना है कि जब तक सरकार की तरफ से ये आदेश पास नहीं हो जाता, साफ स्पष्ट कि बीजापुर डिस्ट्रिक्ट के अंदर मेडिकल कॉलेज सिर्फ गवर्नमेंट की रहेगी, ना कि पार्टनरशिप में चलेगी। ये डिमांड बीजापुर अवाम का है, पूरे डिस्ट्रिक्ट की अवाम का है। और यहाँ के लोगों का धरना देते हुए कहना है कि कोई भी जो एमपी हो, रमेश जिगजनी या एमबी पाटिल हो या शिवानंद पाटिल हो या फिर हमीद मुशर्रफ हो, कोई भी दिग्गज नेता किसी भी पार्टी का अभी तक आकर इन्हें लिखित में समर्थन भी नहीं दिया। अब सवाल ये पैदा होता है कि वोट के लिए तो सभी आते हैं साहब, अब ये जो धरना दे रहे हैं लोग, क्या अपने घरों के लिए दे रहे हैं? सभी के लिए है। आखिर ऐसा क्यों है? क्या आने वाले दिनों में क्या इस सरकार पर सिद्धरामैया और डीके शिव कुमार साहब को सोचना चाहिए कि इस तरह की हालत पैदा करते हैं वो, तो क्या इनकी सरकारें और कुर्सियां सलामत रहेंगी? SI 91 ने उसी सवाल के साथ खड़ा है। नाम क्या? बी भगवान रेड्डी। बी भगवान रेड्डी। तो आप यहाँ पर जो है कितने रोज से ये धरना चला है सर? ಇವತ್ತಿಗೆ 38 ದಿವಸ ಆಯ್ತು। ನಿನ್ನೆ ರಕ್ತ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬಂದಿಲ್ಲ। ಇಲ್ಲಿಗೆ ವೇದಿಕೆಗೆ ಎಂಬಿ ಪಾಟೀಲ್ ಬಂದು ಹೋದ್ರು, ಎಂಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದು ಹೋದ್ರು, ಜಿಲ್ಲಾ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಎಂಪಿ ಜಿಗಜಿಣಿ ಸಾಹೇಬರು ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವುದೇ ತೀರ್ಮಾನ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್। ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಕಿಶನ್ ಹೋಗಿದ, ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ, ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಲಿಖಿತನಾಗೆ ಯಾವುದು ಒಂದು ಬೆಂಬಲ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ ನಿಮ್ಗೆ? ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾರು ಕೂಡ ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಬಂದು ಓರಲ್ ಆಗಿ ಮಾತಾಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಈ ಹೋರಾಟ ನಿಜ ಇದೆ, ನ್ಯಾಯ ಇದೆ, ಇದನ್ನ ಆಗ್ಬೇಕು, ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಬರೇ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಹೋಗಿಲ್ಲ, ಒಂದು ನೀವು ಕೇಳ್ಬೇಕು ಅವನ್ಗೆ, ಯಾಕಪ್ಪ ನಮ್ಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಅಂದ್ರ ರೈಟಿಂಗ್ ನಾಗೆ ಕೊಡ್ರಿ, ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರ ಎಂತ ಕ್ವಶನ್ ನೀವು ಹಾಕಿದ ಎಂಪಿಗೆ, MLA ಗೆ, ಶಿವಾನಂದ್ ಪಾಟೀಲ್ಗೆ, ಎಂಬಿ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ? ನಾವು ಎಂಬಿ ಪಾಟೀಲ್ ಬಂದಾಗ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು, ನಾವು ಮಾಡಿಸ್ತೀವಿ, ನೀವು ಧರಣಿ ಕೈ ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು। ನಾವು ಏನ್ ಹೇಳಿದೇವೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೊಡಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಹೇಳೋದಿಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಓರಲಿ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ, ಯಾರೇ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟರೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಓರಲ್ ಆಶ್ವಾಸನೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಲಿಖಿತದಲ್ಲಿ ಬೇಕು। ಅಂದ್ರೆ ಈ ತರ ನಾವು ಕೈ ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ, PPP ಕೈ ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ, ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಬರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಆದೇಶ ಕೊಡ್ರಿ, ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ತೀರ್ಮಾನ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದೆ, ಒಪ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಧರಣಿ ನಾವು ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ। पिछले दिनों आपने जो लिखत में जो अवाम ने खून से लेटर लिखा, क्या वो सिद्धरामैया तक या उनकी सरकार तक पहुंचा है सर? ನಾವು ಇವತ್ತ ಕಳಿಸ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದು ನಿನ್ನೆ 5 ಗಂಟೆವರೆಗೆ ಆಯ್ತು। ಅದು ಇವತ್ತ ಲೆಟರ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಥ್ರೋಡ್ ಡೆಪ್ಟಿ ಕಮಿಷನರ್ ಮೂಲಕ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದೀವಿ। ನಾವು ಈಗಾಗಲೇ 3-4 ಮನವಿ ಪತ್ರಗಳನ್ನು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೂಡ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅವ್ರು ಆಲ್ಮಟ್ಟಿಗೆ ಬಂದಾಗ ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಮತ್ತು ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಶರಣ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೂಡ ನಾವು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರದ ಗಮನದಲ್ಲಿ ಇದೆ, ಈ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅವರು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ಹೇಳ್ಬೇಕು ಏನಂಬುದು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ 38 ದಿವಸ ಆಯ್ತು, ಇಡೀ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ನಾವೆಲ್ಲ
ರೆಸ್ಟ್ಲೆಸ್ ಆಗಿ ಜನ ಬೀದಿಗಿಳಿದು ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಆಗ್ಬೋದು ಮುಂದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು, ಕೂಡಲೇ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನಗಳ ಬೇಡಿಕೆಯಾಗಿದೆ, ಯಾರ್ದು ಸ್ವಂತಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. 149 ಎಕರೆ ಜಮೀನಿದೆ ಸರ್ಕಾರದ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ, ಟ್ರಾಮಾ ಸೆಂಟರ್ ಇದೆ, MRI ಸೆಂಟರ್ ಇದೆ, 670 ಬೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದೆ, ತಾಯಿ ಮಗು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ 1,500 2 ಸಾವಿರ ಪೇಷಂಟ್ ಬರ್ತಾರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳಿದೆ, ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇದ್ದಾಗ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬಹುದು. ಈಗ ಇದೇ ಬಾಗಲಕೋಟೆಗೆ 500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದು, ಮಾಡ್ಲಿ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳಿದ್ರು ಕೂಡ ಒಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡದೇ ಇರುವುದು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ದ್ರೋಹ ಆಗಿದೆ ನಮಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ MLA ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರು 500 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ಕೇಸಿ ಹೇಳೋಣ, ಸರ್ಕಾರ ಈ ತರ ಮೀನಾಮೇಷ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಕೇಸಿ ಅವರು ನಮಗೆ ಒದಗಿಸ್ಬೇಕನ್ಕೇಸಿ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. तो सरकार की तरफ से अभी तक कोई आश्वासन नहीं मिला. अगर सरकार ने यू टर्न लेते हुए अपने अड़ैयल रवैये पर कायम रहे तो आपका अगला स्टेप क्या होगा? ಸರ್ಕಾರ ಒಂದು ವೇಳೆ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸದೇ ಇದ್ರೆ ನಾವು ಬಹಳ ಉಗ್ರವಾದಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಕಾನೂನು ಭಂಗ ಚಳವಳಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಕಾನೂನು ಕೈಗೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿದೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸರ್ಕಾರ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ಮುಂದೆ ರಸ್ತೆ ತಡೆ ಮಾಡಬಹುದು, ಅಥವಾ ನಾವು ಬಿಜಾಪುರ ಬಂದ್ ಕರೆ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಹೋರಾಟ ಅಂತ ಮತ್ತು ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಧರಣಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಪ್ರಾಣ ಹೋದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದೀವಿ. ಒಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಹೆಣ ತಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು, ಎರಡನೇ ಬೇರೆ ದಾರಿ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಲಿ, 1 ತಿಂಗಳಾಗ್ತದೆ, 10 ದಿವಸ ಆಗ್ತದೆ, ಅವ್ರು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಇವಾಗ ನಾವು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ. तो आपके कहने के मुताबिक यहाँ पे हॉस्पिटल भी है और जगह भी है, सारी सुविधाएं यहाँ पर मौजूद हैं. अवाम भी जो अपने खून से तक खत लिखकर डिमांड कर रही है. इतना सब होते पर भी इस कॉलेज को ना बनने के लिए किसका हाथ हो सकता है? ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳಿದ್ರು ಕೂಡ ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಬರಲಾರದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿನ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿಯ ಕೊರತೆ. ಇವತ್ತು ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ MLA 1 ವರ್ಷದವರೆಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿ ಮೊನ್ನೆ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ. ಒಬ್ಬ ಶಾಸಕರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರುವಂತ 2 ಸಚಿವರಿದ್ರೆ, ಪ್ರಭಾವಿ ಸಚಿವರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ಪ್ರಭಾವ ವಹಿಸುವಂತ ಸಚಿವರಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಅವ್ರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಕೆಲವು ಪಟ್ಟಭದ್ರ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು 1000 ಕೋಟಿವರೆಗೆ ಬಂಡವಾಳ ಹೂಡಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ 149 ಎಕರೆ ಜಮೀನಿದೆ, ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದೆ, ಎಲ್ಲಾನು ಕೂಡ ನಾಳೆ ಲೂಟಿ ಹೊಡಿಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಸಮಿತಿಯಿಂದ ಬಡವರಿಗೆ, ರೈತರಿಗೆ, ಕೂಲಿಕಾರರಿಗೆ, ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಶೋಷಿತ ಜನತಾ, ದಲಿತರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದಂತವ್ರು, ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಸೌಕರ್ಯ ಸಿಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆ ಉಳಿಬೇಕು, ಖಾಸಗೀಕರಣ ಆಗಬಾರ್ದು, ಅಲ್ಲಿನ ಸೌಕರ್ಯಗಳೆಲ್ಲ ಕೂಡ ಇಲ್ಲಿನ ಬಡ ಜನತೆಗೆ ಸಿಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. सर ಬಿ ಭಗವಾನ್ ರೆಡ್ಡಿ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿಯ ಮುಖಂಡರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು. तो यहाँ पर जो स्पष्ट कहना है यहाँ के धरना देने वाले लोगों का कि अगर सरकार ने जो है इसे PPT जो डिक्लेयर किया है इसी पर कायम रही तो आने वाले दिनों में एक गंभीर जो है रूप देखने को मिलेगा, अपनी जान की भी बाजी लगा देंगे, इस तरह का कहना है. अब जो सरकार में बैठे हुए सिद्धरामैया सरकार को सोचना चाहिए कि यहाँ तक ये मामला पहुंच चुका है अब कि यहाँ के लोगों का कहना है कि भूख हड़ताल भी करनी पड़े, सत्याग्रह भी करना पड़े, अपनी जान भी चली जाए तो कोई परवाह नहीं है. PPT कैंसिल होना चाहिए और सरकारी जो मेडिकल कॉलेज यहाँ पे जारी होना चाहिए. जब तक ये जारी नहीं होता है उस वक्त तक ये धरना चलते रहेगा और ये धरना और भी जो है आक्रामक हो सकता है, इस तरह का लोगों का कहना है. मैं आबिद हुसैन, SI 91 न्यूज से. हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलिए. खुदा हाफिज, जय हिंद.